वृंदावन हे खरं तर भगवान श्रीकृष्णांचं लीलास्थान. याच लीलास्थानातून म्हणजेच वृंदावनातून भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण जगाला प्रेमाची महती शिकवली. आता प्रत्येकालाच वृंदावन पाहता येईल असं नाही. त्यामुळे पुण्यातील शनिपार मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात थेट हुबेहूब वृंदावन जे आहे त्याचा देखावा सादर केलाय. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या प्रतिकृती जी वृंदावनाची आहे त्या ठिकाणी जे अनेक फुलांची सजावट असेल किंवा भगवान श्रीकृष्णांचे प्रत्येक अवतार, खरं तर प्रत्येक जन्माच्या अवतारापासून ते थेट आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जो भगवान कृष्णांनी जो पर्वत उचलला करंगळीवर तिथून ते अगदी दहीहंडीपर्यंत असे विविध प्रतिकृती ज्या आहेत ते या ठिकाणी शनिपार मंडळाने सादर केलेले आहेत. हा संपूर्ण परिसर आपण जर बघितला तर विविध फुलांच्या आरास जी आहे ती सजावट जी आहे ती देखील मंडळाने केलेली आहे. आपण संपूर्ण हा परिसर जर बघितला तर जसं वनात आल्यावर एखाद्याला अनुभव येईल, एखाद्याला प्रचिती येईल, तसा हा संपूर्ण परिसर जो आहे तो देखाव्याच्या स्वरूपात मंडळाने साकारला आहे. ज्या ठिकाणी राजहंस असेल, विविध प्राण्यांची किलबिल असेल, झाडं असतील, असे विविध प्रकारच्या जे देखाव्याच्या प्रतिकृती म्हणता येतील त्या सगळ्या मंडळांनी सादर केलेल्या आहेत. आणि बरोबर मध्ये बाप्पांची विलोभनीय मूर्ती जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर संपूर्ण जवळपास मोठा असा हा संपूर्ण परिसर असून प्रत्येक परिसरातील एकूण एक जागा जी आहे ती या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर सगळे मंडळाचे कार्यकर्ते लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत या ठिकाणी आहेत. नेमकी संकल्पना या सगळ्या वृंदावनाची कशी साकारण्यात आली? ह्या वृंदावनाची संकल्पना 5,500 वर्षापूर्वी जे वृंदावन होतं त्याच्यामध्ये 10 किलोमीटरचा एरिया फक्त तुळशीचं वृंदावन होतं त्याच्यामध्ये. आणि अशी 12 वेगवेगळ्या प्रकारची वनं होती त्याच्यामध्ये. आणि मग आत्ताच्या नवीन संस्कृतीमध्ये जे आत्ता आपण सगळं गणेश उत्सव बघतोय की त्याचं सगळं बदललेलं रूप, तर ते परत पूर्वगत आणण्याचा आमचा एक मंडळाच्या वतीने प्रयत्न चालू आहे की धार्मिक देखावे वगैरे लोकांना दाखवून सादर करून की लोकांचा गणेश उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आम्ही 100% प्रयत्न केले. दरवर्षी मंडळ असं प्रयत्न करत आलेलं आहे. हे आमचं 132वं वर्ष आहे आणि इथून पुढे मी असेच वेगवेगळे उपक्रम करत राहतो. वृंदावनात आल्यावर भाविकांना काय काय या ठिकाणी पाहायला मिळतं? वृंदावनामध्ये आल्यानंतर भाविकांना आतमध्ये येता येता श्रीकृष्ण जन्म पाहायला मिळतो, गोवर्धन पर्वत उचललेला पाहायला मिळतो. त्यानंतर श्रीकृष्णाने माखनचोर जे आपण म्हणतो श्रीकृष्णाचा त्याचा एक देखावा आहे. त्यानंतर ब्रह्मांड रूप दाखवलेलं आहे ते पाहायला मिळतं. त्यानंतर मागे आपण ते त्या काळात कशी वनं असतील तर तसं आपण 40x18ची स्क्रीन लावून आपण दाखवायचा प्रयत्न केलेला की त्यावेळीची वनं कशी असेल, त्यावेळेचा निसर्ग कसा असेल, हा आपण सर्व ह्या सगळ्या देखाव्यातनं लोकांना दाखवायचा आपण प्रयत्न करतो भाविकांना. आपण बघू शकतो खरं तर पुण्यातील देखाव्यांना एक वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा का आहे याची प्रचिती पुन्हा एकदा शनिपार मंडळाकडून सगळ्या गणेश भक्तांना दाखवण्यात येते. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.